श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 6 जून वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी. तसं तर एकादशी तिथी जी आहे ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व जे आहे तर ते हे देखील वेगवेगळं असतं. कारण आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथी ही भगवान विष्णुदेवांना समर्पित असते. भगवान विष्णुदेवांची पूजा करण्यासाठी, त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी एकादशी तिथीचा दिवस जो आहे तर तो सर्वोत्तम दिवस मानला जातो. प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला भगवान विष्णू देवांचं व्रत करण्याची आपल्या धर्मामध्ये परंपरा आहे. परंतु सर्व एकादशीमध्ये ज्येष्ठ महिन्यातील एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला एकादशीला निर्जला एकादशीचं व्रत हे केलं जातं, ज्याला भीमसेनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या निर्जला एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने व्रत केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडीअडचणी, दुःख दूर होतात. निर्जला एकादशीचं व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मकता वाढते आणि प्रगती होण्यास देखील मदत होते. या निर्जला एकादशीच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तींचे सर्व पाप जे आहे तर ते धुवून जातात आणि जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य येते. तसेच या व्रतामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामातील जे काही अडीअडचणी, अडथळे आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर व्यक्तीला दीर्घायुष्य आणि मोक्ष देखील प्राप्त होतो. या एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीचं व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण हे व्रत करत असतात. हे व्रत सर्वात कठीण व्रत मानलं जातं, कारण या व्रताला कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा अन्न जे आहे तर ते ग्रहण केलं जात नाही. जर आपण योग्य नियम पाळून हे व्रत जर केलं तर या व्रताचं आपल्याला कितीतरी अधिक पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणूनच धार्मिक दृष्टीने निर्जला एकादशीचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय देखील केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. उद्या शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्हाला उपवास करणं नाही शक्य झालं तरी चालेल, परंतु तुळशीजवळ एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. ही एक वस्तू तुळशीजवळ ठेवल्याने घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल. 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. उद्या सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते अगदी तुम्ही 11-12 वाजेपर्यंतच्या आत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला 12च्या आत करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही सायंकाळच्या वेळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. या दोन्ही वेळेला आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळत असतं. उद्या निर्जला एकादशी आलेली आहे आणि ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. ज्या प्रकारे आषाढी कार्तिकी एकादशीला महत्त्व दिलं जातं
तितकंच महत्त्व या निर्जला एकादशीला दिलं जातं आणि या निर्जला एकादशीच्या दिवशी वर्षातील सर्वात मोठा राजयोग जो आहे तर तो जुळून आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते अधिकच वाढलं गेलं आहे। या निर्जला एकादशीच्या दिवशी बुध ग्रह हा स्वराशी मिथुन मध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे भद्र अर्थात शुभ राजयोग हा तयार होत आहे आणि हा राजयोग वर्षातला सर्वात मोठा राजयोग म्हटला जात असून या दिवशी आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो तर किंवा व्रत करतो तर त्याचं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं। असं म्हणतात की एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय पूर्ण देखील होत नाही आणि म्हणूनच या दिवशी व्रत करून तुळशी मातेची पूजा ही आवर्जून केली जाते। या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने मनोभावे भगवान विष्णू देवांना तुळशीचं पान अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना देखील पूर्ण होतात। इतकं महत्त्व या तुळशी मातेला दिलं जातं। तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। ज्या घरामध्ये तुळस असते ते घर अतिशय पवित्र मानलं जातं। त्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही कधीही प्रवेश करत नाही। सर्व वाईट गोष्टी त्या घरापासून दूर राहतात आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करत असते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे। यानंतर तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे। भगवान विष्णू देवांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य किंवा पिवळी मिठाई अर्पण करायची आहे। तुम्ही नैवेद्य म्हणून केळी सुद्धा अर्पण करू शकता, त्याचबरोबर आंब्याचं फळ देखील अर्पण करू शकता। म्हणून त्याचबरोबर भगवान विष्णू देवांना उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या ज्या मंजिरी असतात त्या सुद्धा अर्पण करायच्या आहेत। या दिवशी या मंजिरी अर्पण करण्याला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलं गेलं आहे। जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू देवांची मूर्ती, फोटो नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते। त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पांडुरंगाची म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते, तर त्यांना तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकता। यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण जे आहे तर ते तुम्हाला प्रसन्न आणि मंगलमय घरामध्ये करून घ्यायचं आहे। लगेचच तुम्ही सकाळी हा जो उपाय आहे उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही सायंकाळच्या वेळेमध्ये देखील करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। पंती जी आहे तर ती कुठेही फुटलेली नसावी, चांगली अशी पंती घ्यायची आहे। मातीचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो, कारण तो पंचतत्वापासून तयार केलेला असतो। या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि दोन लांब फुलवाती ज्या आहे दोन फुलवाती ज्या आहे तर त्या देखील घालायच्या आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात लावायची आहे। फुलवात ही कशी असते तर सर्वांनाच माहीत आहे। तर ही एक फुलवात तुम्हाला दिव्यामध्ये घालून एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या हरभऱ्याच्या डाळीवरती हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे आणि या साईडने ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावून ती वात थोडीशी लाल बनवायची आहे। यानंतर आपल्याला हा दिवा एका ताटामध्ये ठेवायचा आहे। त्या ताटामध्ये त्या दिव्यासोबतच हळदी कुंकू ठेवायचं आहे, थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे। यानंतर आपल्याला जो लाल पिवळ्या रंगाचा म्हणजेच कलाव्याचा धागा असतो, गाता रोली मौली जो काय तुम्ही म्हणत असेल, पचरंगी सुताचा धागा घ्यायचा आहे। जितका लांब धागा तुम्हाला घेता येईल तितका लांब धागा तुम्हाला घ्यायचा आहे।
जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं, धार्मिक ठिकाणी तुम्हाला हा कलाव्याचा धागा जो आहे तर तो नक्कीच मिळून जाईल, ज्याला रक्षासूत्र या नावाने देखील ओळखलं जातं। तो धागा घ्यायचा आहे। सोबतच तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे। तो हळदीमध्ये तुम्हाला पिवळा करून घ्यायचा आहे, त्याला हळद लावायची आहे आणि त्या धाग्याला 7 गाठी तुम्हाला मारायच्या आहेत। यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि त्या नाण्याला सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद जी आहे तर ती दोन्हीकडनं लावून घ्यायची आहे। ते नाणं पिवळं करायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे। सर्वप्रथम तुळशीजवळ गेल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला तिथे पुसून काढायचं आहे खाली आणि स्वच्छ करायचं आहे। यानंतर तिथे हा दिवा ठेवून तुम्हाला लावून घ्यायचा आहे। दिवा लावून घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिव्याला हळदी, कुंकू, फूल, अक्षता अर्पण करायचे आहे। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। यानंतर तुळशीला देखील तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे। त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तुळशी मातेला। यानंतर तुळशी मातेला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे। यानंतर तुळशीजवळ तुम्हाला मांडी घालून आसनावरती बसायचं आहे आणि जो लाल पिवळ्या रंगाचा म्हणजेच कलाव्याचा धागा आपण घेतलेला आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायचा आहे। जो पिवळ्या रंगाचा धागा आहे ज्याला आपण 7 गाठी मारून घेतलेले आहेत तो धागा सुद्धा तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ ठेवायचा आहे। 1 रुपयाचं नाणं हे तुळशीच्या मुळाजवळ तुम्हाला मातीमध्ये दाबून द्यायचं आहे आणि हे दोन्ही हात जोडून भगवान विष्णू देवांचं आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे। तिथे बसून तुम्हाला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील पैशाच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल, संकटे असेल, अडचणी असेल तर त्या देखील दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता तुळशीजवळ आपण जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याखाली जी हरभरा डाळ जी आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची आहे आणि त्यासोबत एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि ती डाळ जी आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे। यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना जो आहे तर तो करावा लागत नाही। आता त्या धाग्याचं काय करायचं तर तो धागा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या हातामध्ये सुद्धा बांधू शकता। रक्षासूत्राचा धागा तुम्ही हातामध्ये बांधू शकता आणि ज्यांना नसेल बांधायचा त्यांनी तुळशी मातेला बांधला तरी सुद्धा चालणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।